नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत लेखन कौशल्यासाठी अध्ययन स्तर क्रमांक 15 इयत्ता 3री ते 5वी साठी 4 ते 5 सोपे शब्द, सोपी जोडाक्षरे युक्त एक वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह योग्य गतीने लिहितो या स्तरासाठी आज आपण एक नवीन कृती बघणार आहोत। त्या कृतीचे नाव आहे माइंड मॅप। मित्रांनो, माइंड मॅप ही एक मनोरंजक कृती आहे। ती श्रुतलेखनासाठी आपल्याला वर्गात कशी घ्यायची आहे ती आज आपण इथे बघूया। तर यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करायची आहे। तर कुठली पूर्वतयारी करायची आहे? तर ही कृती वर्गात घेताना आपल्याला काही शब्द लक्षात घ्यायचे आहे, म्हणजे त्या शब्दांच्या संबंधित शब्द आपल्याला विद्यार्थ्यांकडून काढून घ्यायचे आहे। मग सगळ्यात पहिले आपल्याकडे त्या शब्दांचा समूह असणे आवश्यक आहे। जरी ही कृती 4 ते 5 सोपे शब्द आणि जोडाक्षर युक्त वाक्य यासाठी असेल तरी आपण ही सुरुवात करताना फक्त शब्दांपासून करूया की जेणेकरून मुलांना ती कृती समजेल आणि मग वाक्यापर्यंत जाण्यासाठी त्यांना अडचण येणार नाही। तर समजा शाळा हा शब्द मी निवडला आणि विद्यार्थ्यांना शाळा या शब्दाशी संबंधित विविध शब्द जर मी लिहायला सांगितले तर विद्यार्थी एक एक शब्द फळ्यावर किंवा त्यांच्या वहीत लिहितील। त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे की शाळा या शब्दाशी संबंधित पूर्ण शब्द लिहून झाल्याच्या नंतर मात्र मग आपल्याला विद्यार्थ्यांना ते शब्द प्रत्येक वाक्यामध्ये आलेले पाहिजे, म्हणजे एका शब्दासाठी एक वाक्य याप्रमाणे। कारण इथे शब्दापासून सुरुवात केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना ती कृती समजलेली आहे, विद्यार्थ्यांना त्यामध्ये आनंदही आलेला आहे। मग कृतीचा स्तर आपल्याला थोडासा वाढवायचा आहे। तर ही कृती मग समोर घेताना विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की शाळा या शब्दाशी समजा अभ्यास हा शब्द जर निवडला असेल तर पुढील स्तरासाठी म्हणजे काठिण्य पातळी वाढवण्यासाठी अभ्यास एका वाक्यामध्ये अभ्यास हा शब्द आला पाहिजे, अशा प्रकारचे वाक्य आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचे आहे। मग आपण एखादी वाक्य सांगितलं कुठल्या शब्दासाठी, तर अभ्यास या शब्दासाठी की राम अभ्यास करीत आहे, तर विद्यार्थ्यांना ते वाक्य दोनदा सांगायचं आहे, एकदा हळूवार आणि एकदा जलद गतीने। मग तिसऱ्यांदा मात्र आपल्याला हे वाक्य सांगणार नाही। मग फळ्यावर किंवा वहीवर त्यांनी जेवढे सुद्धा शब्द लिहिले असेल त्या प्रत्येक शब्दाचं एक एक वाक्य सांगून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढील पायरीकडे जायचं आहे आणि ती पायरी म्हणजे चेकिंग। मग ही तपासणी कोण करणार? तर ही तपासणी सध्या आपल्याला करायची आहे, कारण आपण पहिल्यांदा ही कृती वर्गामध्ये घेत आहोत। मग जेव्हा हे वाक्य विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहे तर त्यावेळेस विद्यार्थी ज्या मनस्थितीमध्ये होते किंवा त्यांना शब्द तर लिहिता आले परंतु वाक्य जर लिहिता आली नसेल, म्हणजे तपासणीअंती आपल्याला असं जर आढळलं की विद्यार्थ्यांनी शब्द तर बरोबर लिहिलेले आहे परंतु त्या शब्दाशी अनुसरून वाक्य मात्र त्यांची चुकलेली आहे, तर अशा वेळेस आपल्याला सौम्यपणे त्यांच्या चुका लक्षात आणून द्यायची आहे आणि परत चुका सुधारण्याची संधीसुद्धा त्यांना द्यायची आहे। अशा प्रकारे एका शब्दाचा माइंड मॅप झाल्याच्या नंतर जर विद्यार्थ्यांची वाक्य चुकलेली असेल तर आपण पुन्हा संधी देऊ आणि पुन्हा त्याच शब्दाचा माइंड मॅप आपल्याला घ्यायचा आहे। याप्रमाणे एकदा विद्यार्थ्यांना ही कृती समजली तर मग आपण दुसऱ्या शब्दाचा माइंड मॅप सुरू करायचा आहे। मित्रांनो, ही सर्व कृती घेताना आपल्याला काही महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष द्यायचे आहे। मग या महत्त्वाच्या बाबी कोणत्या? तर सुरुवातीला शब्द हे आपण विद्यार्थ्यांच्या थोड्याशा परिचित जर विश्वाशी निवडले तर ते जास्त सोपे होईल आणि त्यानंतर मात्र मग हळूहळू आपण स्तर वाढवूया। दुसरी काळजी अशी घ्यायची आहे की जेव्हा आपण विद्यार्थ्यांना त्या शब्दाशी संबंधित वाक्य निवडू त्यावेळेस आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपला आवाज आणि आपले उच्चार हे स्पष्ट असावेत। कारण आपण जेव्हा विद्यार्थ्यांना सांगू त्यावेळेस आपल्या तोंडून जर विरामचिन्ह उच्चारल्या गेली नाही, म्हणजे तसे वाचण्यात आले नाही किंवा सांगण्यात आले नाही तर विद्यार्थी तिथे चुकण्याची शक्यता आहे। त्यानंतर तिसरी पायरी आपली अशी आहे किंवा तिसरी महत्त्वाची बाब आपली अशी आहे की जेव्हा आपण त्यांचे वाक्य तपासू तेव्हा आपण स्तराकडे लक्ष देऊया, कारण आपल्याला नुसतंच सोपे शब्द असलेलं वाक्य तपासायचं नाही आहे, तर आपल्या स्तरामध्ये जी जोडाक्षरे आणि विरामचिन्ह आहे त्यासुद्धा वाक्यांचा आपल्याला संदर्भ लक्षात घ्यायचा आहे। हे सगळं झाल्याच्या नंतर किंवा ह्या महत्त्वाच्या बाबींवर आपण लक्ष दिल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येतील की ही कृती जेव्हा विद्यार्थ्यांना पूर्ण समजेल तेव्हा विद्यार्थी निश्चितच त्याच्यामध्ये चुका करणार नाही। तर अशा प्रकारे आपण ही कृती घेऊ शकतो। मग मित्रांनो, या कृतीतून आपण कुठले कुठले फायदे सांगू शकतो किंवा ह्या कृतीचा आपल्या वर्गासाठी काय फायदा आहे? तर
या कृतीमुळे म्हणजे माइंड मॅप या कृतीमुळे विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढते, सोबतच ते सर्जनशीलपणे विचार करून नवीन नवीन शब्दसंग्रह त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यानंतर शब्दापासून पुढे वाक्याकडे ते पोहोचले जाईल. यानुसार अशा प्रकारे कृती घेतल्याच्या नंतर विद्यार्थी शब्द, जोडाक्षरे आणि विरामचिन्ह यांची एक सांगड घालून विद्यार्थी आपल्या स्तरापर्यंत पोहोचतील. तर नवीन नवीन शब्द आणि नवीन नवीन त्याच्याशी संबंधित पुन्हा शब्द अशा प्रकारे माइंड मॅप ही कृती विद्यार्थ्यांना निश्चितच फायदेशीर होईल. मग हा फायदा जर आपल्याला या स्तरापर्यंत घेण्यासाठी करायचा आहे तर नुसतंच शब्दावर थांबून चालायचं नाही, तर शब्दाशी संबंधित वाक्य हे झाल्याच्या नंतर आपण एखाद्या वेळेस अशी सुद्धा कृती घेऊ शकतो की डायरेक्ट आपण एखादी शब्द दिल्याच्या नंतर त्या संबंधित विद्यार्थ्यांना वाक्याचे सुद्धा श्रुतलेखन करायला सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपण माइंड मॅप ही कृती वर्गात मनोरंजक पद्धतीने घेतली आणि ती विद्यार्थ्यांना नक्कीच आवडेल आणि आपल्या स्तरापर्यंत पोहोचवण्यास नक्कीच याचा उपयोग होईल. धन्यवाद.